खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकानं राजकीय दबावातून छोटे मोठे क्लासेस बंद पाडले। तो प्लॉटिंगच्या व्यवसायात कसा आला? संदीप क्षीरसागर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडली त्या प्रकरणात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला तेव्हा ते क्लासेसच्या तिथे हजर होते असा दावा सुद्धा धनंजय मुंडेंनी केला। एवढंच नाही तर सध्या संदीप क्षीरसागर राहत असलेलं घर कुणाचं आहे याचा शोध घ्या असं म्हणत संशयाची सुई सुद्धा धनंजय मुंडेंनी त्यांच्या दिशेने फिरवली आहे। योगेश क्षीरसागर यांनी तर लैंगिक अत्याचार प्रकरणात थेट संदीप क्षीरसागर यांचं नाव घेतल्यानंतर मुंडेंनी मग हीच ती वेळ म्हणत पत्रकार परिषद घेण्याआधी 2 दिवसात बरीच माहिती गोळा केली। पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली। ठोस माहिती हाती आल्यानंतरच पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंनी संदीप क्षीरसागर यांचा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी संबंध असल्याचा आरोप केला। मुंडेंची देहबोली आणि भाषा यातून त्यांनी संदीप क्षीरसागर यांना खिंडीत गाठण्याची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे। अर्थात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींशी आमदार क्षीरसागर यांचा संबंध उघडकीस आला तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जावी आणि यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही। दरम्यान ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंनी या प्रकरणात उडी घेतली ते पाहता संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेले आरोप, त्यातून गमवावं लागलेलं मंत्रीपद आणि द्यावा लागलेला राजीनामा या सगळ्याची बदला घेण्याची संधी ते सोडताना दिसत नाहीयेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभरात निघालेल्या मोर्चांमध्ये संदीप क्षीरसागर यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं, पण आता खुद्द क्षीरसागर टीकेचे धनी बनतायत। दरम्यान 2 दिवसांपूर्वीच्या पत्रकार परिषदेतील मुंडेंची आक्रमकता आज मात्र काहीशी कमी झालेली दिसली। यावेळी त्यांनी मीडिया ट्रायलमुळे काय होतं हे आपल्याला माहिती आहे, तरी आपण पुराव्यांशिवाय कुणावर कधीच आरोप करत नाही असं म्हणत आपली टीकेची धार मात्र कायम ठेवली। खरं तर संदीप क्षीरसागर आणि धनंजय मुंडे यांच्यात वाद कसा तापला तर याची पहिली ठिणगी पडली ती ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा, आणि दुसरं म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड। अखेर वाढत्या राजकीय दबावातून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा तर द्यावाच लागला, पण पालकमंत्रीपदही गमवावं लागलं। तेव्हापासून मुंडे बीड जिल्ह्याच्या आणि काही काळ राज्याच्या राजकारणातूनही बाहेर पडले होते, परंतु मध्यंतरी विपश्यना केंद्रात जाऊन आल्यानंतर अचानक धनंजय मुंडे हे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून आलं।